हे पहा, आज आपण सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की अबू आझमी हे जे औरंगजेब, मला वाटतं औरंगजेब यांची वंशज आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाठवलेले जे पिल्लू आहे आणि औरंगजेबचे वंशज म्हणून ते त्याचीच त्या ठिकाणी गुणगान गाण्याचं काम करत असतात. आणि त्यांनी जे आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं आहे की औरंगजेब हा चांगला राजा होता आणि ह्या वक्तव्याने महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदू धर्माचा आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान झालेला आहे. आणि अबू आझमी या औरंगजेबाच्या पिल्लाच्या माध्यमातून अशा प्रकारे नेहमीच अशी घाणेरडी वक्तव्य, देशद्रोही आणि धर्मद्रोही वक्तव्य करण्याचं काम अबू आझमी करत असतात. आणि नेहमी, आज नव्हे तर सनातन धर्माच्या नेहमी विरोधामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात. आणि आज अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी असं औरंगजेबची जे तारीफ करण्याचं काम केलेलं आहे याचा आम्ही संपूर्ण युवासेना या ठिकाणी निषेध करतो. आणि आज संपूर्ण राज्यभर युवासेना, शिवसेना असेल, महिला आघाडी असेल आणि इतर सर्व हिंदू संघटना असेल या गोष्टीचा निषेध करतो आहे. आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी औरंगजेब ह्याचा वंशज अबू आझमी ह्याचा पुतळ्याचं दहन करण्याचं काम केलं. आणि साकीनाका पोलीस ठाण्याला, स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की अबू आझमी यांच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी या ठिकाणी रद्द करण्याचं काम केलं पाहिजे. कारण की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि इथल्या महापुरुषांच्या बद्दल ज्यांनी विरोध केला, संघर्ष केला, अशा लोकांबद्दल जर तुम्ही इथे गुणगान गात असाल तर ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्माची लोक याचा निषेध करतील. आणि अबू आझमी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, ही युवासेनेची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.